ससानेनगर न्यू इंग्लिश स्कूलसमोर असलेल्या या बोगद्यामध्ये रोज दुपारी 2 तास या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते। काळेपडळ पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ही वाहतूक कोंडी जी आहे ती काही संपत नाही आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतं। या ठिकाणी पाहू शकतो आपण रामटेकडीकडे येणारी जी वाहनं आहेत, भली मोठी लाईन लागली आहे आणि सय्यदनगरकडून हडपसरकडे जाणारी वाहनांची पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते। दुपारी साधारण 2 नंतर ते 4 या वेळेत या भागात ज्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमधून मुले, विद्यार्थी, तरुणी आपल्या घरी जात असतात। त्यावेळेस या बोगद्यामध्ये जो न्यू इंग्लिश स्कूल समोर असलेला ससाननगरमधील हा बोगदा आहे, या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे पलीकडं काळेपरठे नगर येथे रवी पार्कच्या पाठीमागे जो बोगदा आहे त्या बोगद्यातही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते। आपण पाहतोय या ठिकाणी असंख्य नागरिक जे आहेत ते या पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळते आपल्याला। हे पहा, या ठिकाणी वाहतूक सिग्नलची आवश्यकता असल्याचं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। हे पाहू शकता आपण, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशी ही वाहतुकीची कोंडी। हा रामटेकडीकडे जाणारा रस्ता आहे, ससाननगर रामटेकडीकडे जाणारा हा DP रस्ता आहे। माड्याची बिल्डिंग आपल्याला दिसते आणि ही वाहनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणे बघा, झाडाची फांदी आत्ता तुटली बघा आणि ते एका त्या दुचाकी जो वाहन चालक आहे त्याच्या अंगावर पडली। सुदैवानं त्याला कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे किंवा त्याला कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही। मात्र ह्या ज्या फांद्या आहेत या समोर आपल्याला दिसत आहेत बघा, ह्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल असंच या ठिकाणी पाहायला मिळते बघा। लहान मुलं न्यू इंग्लिश स्कूल समोरून असंख्य लहान मुलं या ठिकाणी चालत आपापल्या घरी जातात। त्यांना देखील इथं पथ किंवा पादचार मार्ग नाही आहे। संपूर्ण पुणे शहरामध्ये जड वाहतूक बंदी असताना आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात कंटेनर या ससानेनगर हडपसर भागात आपल्याला त्याची वाहतूक होताना दिसत आहे। हे बघा,